डाळीचं पीठ आहे आपल्या घरच्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. हे ओलं वाटण आहे. ही कोथिंबीर, गव्हाचं पीठ, भाजलेलं सुकं खोबरं, तीळ भाजलेले, तिखट, जिरे, जरा बडीशेप आहे, हळद, गरम मसाला, मीठ आणि धणे. आता मला फक्त एक सांगा, ह्या ओल्या वाटणामध्ये नेमकं काय काय? ओल्या वाटणामध्ये डायरेक्ट जाळावरती भाजलेला कांदा आहे सालीसहित. बर. कांदा आहे, टोमॅटो आहे, ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, थोडासा गरम मसाला आहे, धणे, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आहे. सुवासावरून असं वाटतंय की आलं आणि लसूण सुद्धा आलं आणि लसूण आहे. हो की नाही? कारण अद्रकाचा जो वास येतो तो त्या पेस्ट मध्ये आहे. कृती करूया मग. हो चालेल. पहिला टप्पा काय, मोदक का त्याचं सार? नाही, आधी त्याचा डो बनवून घेऊयात आपण. डो बनवून घेऊया. मग तुम्हाला बाऊल लागेल ना? घ्या. 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचं. बर. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. बर. ही आपण मोदकाची पारी करतोय का? पारी बनवतोय. हा, ज्यात आपल्याला मसाला भरायचा. आणि मोदक तिखट असणार आहेत म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं. बर. आता काय? यामध्ये थोडंसं तेल घालायचं 1 चमचा. बर. बघा अंदाजाने सांगा मला. बस. आता काय? डो करून घ्यायचा याचा. पाणी लागेल ना? अगदी घट्टसर डो बनवून घ्यायचा. बर. घट्ट म्हणल्यामुळे मी पाणी जरा जपून जपून घालतोय. हो, अगदी जपूनच घालायचं, नाहीतर मग पारी फुटते. एकतर काय, मोदक आहे त्यात तो तिखट आहे आणि त्यात ती पारी जरा घट्ट नसली तर मग फुटू शकतो मोदक. म्हणून पाणी जरा बेतानी घाला. आणि बेसनाचा हा जो मोदक आहे, म्हणजे डाळीच्या पिठाचा हा जो मोदक आहे, तो छान मसाल्याचे पदार्थ घालून आम्ही मळून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता काय? आता ह्याच्यामध्ये भरायचं सारण बनवायचं आपण. बर. मग गॅस वगैरे काही लागणार आहे? नाही, मी भाजूनच घेतलेलं आहे हे. बर. हे सुक्क खोबरं आहे भाजलेलं. बर. हे तीळ आहेत भाजलेले, मिक्सर मध्ये बारीक करायचं. हा. हे जिरे आहेत. एवढे सगळे घेऊ? हो, घ्या ना. भाजलेलं सुक्क खोबरं थोडे 2 चमचे तीळ लागतील आपल्याला. बरं. अंदाजाने घालू आपण. बघा. हा, 2 चमचे तीळ. बस. हा, 1 चमचा जिरे. हेही भाजलेलं आहे. हो. आणि 1 चमचा धणे. हे पण भाजलेले. हो. म्हणजे बरीच मेहनत आहे या रेसिपीला. हो आहे. आणि कोथिंबीर. अरे हा, कोथिंबीर. पुरे. चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं. घाला. जरा तिखट मोदकाची ही जी आपण सार भाजी करतोय ती थोडीशी वेळ खाऊ आहे, पण मला वाटतं चवीला फार छान होईल. करूया बारीक. हा. झालंय? क्या बात आहे. हे असं बरोबर आहे? हो, ओबड-धोबडच थोडंसं ठेवायचं त्याला. बरं बरं, ठेवूया. आता काय? काय नाही, ते एका ह्याच्यामध्ये काढायचे, याचे छोटे हे करायचे आता गोळे आणि लाटून घ्यायचे. बरं, ठीक आहे. चला, म्हणजे आता मोदक तयार करायचं आपल्याला, हो की नाही? आता पुढे काय करायचंय? आता पारी लाटून घ्यायची. ठीक आहे. मग तुम्हाला काय लागेल? डो लागेल आता आपल्याला आणि पोळपट लाटणं. देतो की. घ्या. लहानपणीच्या काही आठवणी? आता आत्ताच्या मुलांना कसं चिंचा, बोरं वगैरे अशी खायची जरी इच्छा असली तरी त्यांना ती विकत घ्यावी लागतात आणि खावी लागतात. आम्ही तशी कधी विकत आणून कधी खाल्ली नाहीत. आम्ही शेतात जायचो, बोरं, चिंचा अशी दगडाने पाडून खायचो. आता गाबुळलेली चिंच काय असती हे या मुलांना माहित नाहीये. बरोबर आहे. गाबुळलेली चिंच खाल्लेली मुलं फारच कमी येतात. बरोबर आहे. त्यातला मी एक आहे ना, आमच्या परभणीला चिंचा बोरं आम्ही फक्त एक फरक आहे, दगडाने आम्ही चपलेनी पाडायचो. त्यात एकदा प्रसंग असा झाला होता की माझी चप्पल अडकली त्या बोरीच्या फांटीला आणि बोर आलं खाली. मग तो वॉचमन जो आला तो चप्पल सोडून पळायचं कसं? त्याला म्हणलं बाबा मार खरा पण चप्पल काढून दे. त्याने धुतलं, चप्पल काढली, घरी गेलो तर आईने धुतलं, कारण एव्हान आईपर्यंत निरोप पोहोचला होता, पोरगा आपलं चपलेनी बोरं पाडतंय. अशी कलाकुसर आम्ही लहानपणी खूप केलेली आहे. तुम्ही कधी खाल्लाय की नाही धपाटा? हो, चिंचा पाडायला गेल्यानंतर म्हणजे बाहेरच्यांची पण मिळायची आणि घरात पण चालायचं नाही गेलेलं. बरोबर. ओरडा खावा लागायचा. वा वा वा. अगदी छोटी छोटी पारी करायची.
यामध्ये आपण सारण भरलेले आहे आणि ह्याचा मोदक बनवायचा. वा. आणि एक तुम्ही पाहिलं का, त्यांनी पारी खूप पातळ लाटली आहे. म्हणजे आपण एरवीचा जो मोदक करतो तशी घट्टसर पारी नाहीये. काय पूनम मॅडम, बरोबर ना? सांगलीच्या या ज्या आपल्या पूनमताई आहेत त्या आपल्यासाठी तिखट मोदकांची रस्सा भाजी करतायत. त्यातले हे जे तिखट मोदक आहेत ते आम्ही तिखट सारण भरून छान तयार करून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. मोदक झालेले आहेत तयार आणि तुम्हाला साधारण बघूनच कळेल की ते तिखट आहेत. आता हे काय वाफवून घ्यायचे? हो, ते वाफवून घ्यायचे. चला मग स्टीमर आहे तयार. क्या बात है. परफेक्ट. किती वेळ लागेल याला वाफवून व्हायला? त्याला 2च मिनिट वाफ द्यायची. म्हणजे थोडंसं कच्चच ठेवायचं, नाहीतर मग ते थोडे वातड येतात. हा ठीक आहे. मग आता आपण इकडे कढई पण ठेवली, याचं काय प्रयोजन? आता त्याच्यामध्ये आपण रस भाजी बनवतोय, त्यामुळे त्याचा आपण तिखट रस बनवायचा आणि त्याच्यात मोदक सोडायचे. फॅन्टास्टिक. तेल गरम झालेलं आहे. काय करूया? यामध्ये मी वाटण केलेलं आहे. आपण हे सुरुवातीला जे आपण घेतलं होतं. किती लागणार आहे सांग. पुरे तेल थोडंसं जास्त लागेल. टाकू अजून? हो. पण मला एक सांगा, तुमचं आता इकडे सासरी एकत्र कुटुंब आहे, माहेरी पण एकत्र कुटुंब आहे का? बर. मग तुम्हाला लग्न आधी सगळा स्वयंपाक येत होता? येत होता. अच्छा. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची, म्हणजे स्पेशल रेसिपी. बर. त्यांनी शिकवली मला ती. अच्छा. आता काय? आता ह्यामध्ये तिखट घालायचं, चवीप्रमाणे. थोडीशी हळद. वा वा वा. थोडासा गरम मसाला. सारण बघूनच मला खावंच वाटतंय मनापासून. आणि पाणी घालायचे. आता पाणी ना? वा. पूनम मॅडम, कमाल. किती लागणार बघा? झालं ना? वा. आता बंद करूया. आता बंद करू? हो हो. मोदक छान वाफवून झालेले आहेत आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रमाणात वाफ दिल्यामुळे ते कडकही नाही झाले, मऊ आहेत. आधी त्याला थोडीशी चीर द्यावी लागेल खाली, कारण त्याच्यामध्ये जो गरम मसाला आहे तो ह्यामध्ये थोडासा मिक्स झाला तर आणखी स्वाद वेगळा येतो त्याचा. अच्छा. मग आपण बाहेर काढून त्याला चीर द्यायची अजून. द्या तुम्ही चिरा घ्यायला सुरुवात करा. हे पण महत्वाचं आहे बरं का. म्हणजे तुमचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा मसाला याच्यात, असे थोडक्यात हा फंड आहे. आपल्याकडे स्वयंपाक एवढा कलाकुसरीने केला जातो ना, या वाटणालाही त्याच्यात उतरल्याचं समाधान वाटलं पाहिजे. दादारा तत्तारा दादारा तत्तारा दादारा तत्तारा. घाला कोथिंबीर. वाट कशाला बघतायसा? क्या बात है. अप्रतिम. सांगलीच्या आमच्या पूनमताईंनी हा पदार्थ केलेला आहे, तिखट मोदकाची रस्सा भाजी. कुठं आता वाट बघता, चटाचट लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता तिखट मोदकांची रसभाजी तयार करण्याची कृती पाहूया. पारी तयार करण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी चणा डाळीचं पीठ, त्यात 1 चमचा गव्हाचं पीठ घालावं. चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट, चमचाभर तेल घालून सगळं नीट मिक्स करून हळूहळू पाणी घालत घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यावा. आता त्यातील सारण तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले तीळ, भाजलेले धणे जिरे आणि कोथिंबीर घालावी. चवीनुसार मीठ घालावं आणि ते बारीक करून घ्यावं. हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यावं. आता मळून ठेवलेल्या पिठाचे छोटे गोळे करून पोळपाटावर लाटून पातळ अशा पाऱ्या तयार कराव्यात. त्यात तयार सारण भरून मोदक वळून घ्यावे. तयार झालेले हे मोदक स्टीमरमध्ये 2 मिनिटं वाफवून घ्यावे. ते पूर्ण शिजू न देता कच्चटच ठेवावे. आता तिखट रस बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून घेऊन त्यात तयार केलेलं ओलं वाटण घालावं. ते व्यवस्थित परतून घ्यावं. आता त्यात चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला घालून त्यात थोडंसं पाणी घालावं. वाफवून तयार मोदकांना खालून 1 चीर द्यावी आणि हे मोदक तयार केलेल्या तिखट रसात सोडावे. 1 उकळी येऊ द्यावी आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. चमचमीत तिखट मोदकांची रस भाजी खाण्यासाठी तयार आहे.